मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंड विरोधात आता मतदारांनी मतदानावर बहिष्काराचं अस्त्र उगारलंय। जोवर डम्पिंग ग्राउंडची समस्या सुटत नाही तोवर मतदान न करण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या 20 वर्षात झालं नाही ते एका महिन्यात कसं होणार असा रहिवाशांनी प्रश्न विचारलाय। प्रत्येक निवडणुकीत आश्वासन मिळतं पण काम कुणीच करत नाही असा संताप रहिवाशांनी व्यक्त केलाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरून राजकारण पेटलंय। शिवसेना भाजप दोघांचेही मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। पण मुळात हे जे डम्पिंग ग्राउंड आहे या ठिकाणी जे रहिवासी राहतात त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांची मतं काय आहेत हे जाणून घेणार आहोत। पुन्हा एकदा निवडणूक आली आहे मुंबई महानगरपालिका आणि पुन्हा एकदा मुलुंड डम्पिंग ग्राउंड चा विषय जो आहे तो मुख्यमंत्र्यांपासून शिवसेना पक्षप्रमुखांपासून सगळेच हा मुद्दा लावून धरतायत। काय वाटतं, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, प्रत्यक्षात किती समस्या तुमची सुटलेली आहे? काही सुटलेलं नाहीये, तसंच तसं आहे। आणखी मुख्य म्हणजे रोज सकाळी ह्या बाजू यायला नको असं वाटतं, इतकं घाण वास येतं। ह्याची काय ते कोणी येऊ, कोणी सिलेक्शन कोण येऊ द्या नगरपालिकेत, त्यांनी हे काम प्रथम करावं ही माझी इच्छा आहे। हा आरोग्यावर 90% आरोग्यावर परिणाम होतोय। कारण माझ्या घरात आहे ना ज्येष्ठ नागरिक पण आहे, लहान मुलं, रोज औषधं चालू आहेत आणि डम्पिंगचं बोललं की आत्ता 2 महिन्यात डम्पिंग जाणार आहे। पण त्या गोष्टीला आता 10 वर्ष झाले तरी सुद्धा डंपिंग गेले नहीं आणि आता हे डंपिंग काढल्याशिवाय आम्ही वोट देणार नहीं। डंपिंग ग्राउंड हटाने वाला हर पार्टी ये वादा करता है, 10 साल से यही वादा कर रहा है कि हमको वोट दो, हम ये प्रॉब्लम सॉल्व करेंगे, मगर आज तक नहीं हुआ है। अगर हुआ तो कुछ भी कम नहीं हुआ है, इट इज स्टिल द सेम। तो हमारा यही प्रक्रिया रहेगा कि हम उन्हीं को अगर हम वोट दिए, देना पहले तो देना ही नहीं है, अगर हम वोट दिए तो डंपिंग ग्राउंड हटाना इज द फर्स्ट प्रायोरिटी। तर डंपिंग ग्राउंड हा महत्त्वाचा विषय आहे मुलुंड पूर्व या परिसरामध्ये आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ठरणार आहे आणि जोपर्यंत इथले रहिवासी मोकळा श्वास घेऊ शकणार नाहीत तोपर्यंत आम्ही योग्य व्यक्तीला मत देणार नाही अशी देखील ठाम भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने मुलुंड डंपिंग ग्राउंडवर राजकारण सुरू आहे त्यानंतर हे रहिवासी प्रत्यक्षात कधी मोकळा श्वास घेऊ शकणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।